श्रोत्यांना विनम्र अभिवादन करून घेऊन येत आहोत एक छोटीशी नाटिका. नाटक आवडलं तर टाळ्या वाजवा आणि जर नाटक नाही आवडलं तर म्हणाल बोर केलं पोरांनी. पण या नाटकातून दिलेला संदेश आणि केलेलं समाज प्रबोधन हे जाताना नक्कीच आपल्या सोबत घरी घेऊन जा. चला तर मग जनता विद्या मंदिर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कानूर पठार इयत्ता 11वीचे विद्यार्थी श्रीराम नाट्य मंडळ यांच्या मार्गदर्शनातून व प्राध्यापक तुषार ठुबे सर यांच्या दिग्दर्शनातून घेऊन येतो एक छोटीशी नाटिका. नाटिकेचे नाव आहे लेख लेख लेख. प्रेमाने तुळशीची पूजा करतेस, काय मागतेस काय देवाकडे? ते कुठं सांगायचं असतंय व्हय? हा, सांगायचं नसतंय, पण तुमच्या मनातलं थोडं आम्हाला पण कळू द्या की. हा सोन्यासारखा संसार, हे गोकुळासारखं घर, त्यात असलेलं प्रेम जिव्हाळा हेच अबाधित राहू दे एवढंच मागते त्या परमेश्वराकडं आणि देव देतील एवढाच विश्वास. देवपूजा झाली असली तर उसाच्या आधी आमच्या बाई लगेच सांगते. बुद्धी अजून झोपलेलीच आहे वाटतं. अरे रात्रीचं कामाचं चाललं होतं तिचं. आजे गोष्ट सांग कुठं ती जीवची सांग कुठं ती मावची सांग. अरे नुसतं डोकं उठून ठेवलं होतं. एक झोपले तेवढंच शांत आहे. छोटी आहे माझी परी. घरात खेळ नाच गाई आणि एक दिवशी नवरा अरे पुरीच्या जातीला बापाचं घर सोडावंच लागतंय की. आता आम्ही नाही का आमच्या बापाचं घर सोडलं. बर, तुमचं चालू द्या, येतो मी. मला आणखी काही काम आहे. उठलीस बाळा? हो आजी. आजी आजी आई ना मला पाटकुळी घे ना. बस बाई. तुम्हाला तुमचा जीव झालाय जड आणि तिला कुठे घेतो उचलून? अगं सुनबाई लाडाची हाय. 2 दिवस पुढं गावाला गेली तर करमत नाही. अख्खा घर नुसतं खायला होतं मला. नका सांगू तुमच्या नातीचं कौतुक. बर बाई अगं लाडाची हाय. मोठी झाल्यावर घराचं नाव मोठं करी. नका सांगू तुम्ही ना तिचे लईच लाड केले, लई डोक्यात बसून ठेवले तिला. बस झाला तर नातीचं पुढा घरात चहा घ्या. वाह, बाळा अभ्यास करते वाटतं. हो बाबा. बाळ मोठं होऊन काय व्हायचंय तुला? बाबा मला ना मोठं झालं की खूप मोठं डॉक्टर व्हायचं आणि मला ना माझ्या बाबांना ना खूप मोठ्या गाडीमध्ये फिरवायचं. आणि तुझ्या आईला ग? आई काय येईल चटपाई पाई. तुला जन्म तो एकदा बापाने दिलाय ना. कुठलं सुटलं का माझा बाप. आई काय उठसूट करी ती काम. हो मग आहेच माझे बाबा हिरो. हो की नाही बाबा? हा, तू मोठी झाली ना आपण दोघांनीच गाडीतून फिरायचे, आईला घरी ठेवायचं.
मी बरी दोन येते ती आहे ती तुमच्या दोघांना. मी मोठी झाली की शिकन की बाबा आणि मी आम्ही दोघेच खाऊ तुला करून टुकटुक वाकर. बघितलं बघितलं कशी चुरू चुरू बोलती. नाहीतर आहे ना तुमचेच लई लाड झाले. तुम्ही ना तुमच्या लेकीला लई डोक्या बसून ठेवलं. तुमचं आहे ना काय करावं काही कळत नाही. मला लई काम आहे. मी येते. बाबा 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 मी भाजी चिरून पाहू का? बरं मग बाळा पण सावकाश हा. हो बाबा. आई ग बाबा बोट कापलं. कधी हसणार आहे कधी रडणार आहे कधी हसणार आहे कधी रडणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे अव दिस किती मावळा आलाय पण आपली लेक काय अजून घरीच आहे ना. अगं येईल ग, तू उगाचच काळजी करतेस बघ. शाळा उशिरा सुटली असेल. अहो नाही नाही ते जाऊ द्या. तुम्ही एक काम करा हातातलं सगळं काम सोडा आणि बघून या बरं ते कुठं राहिले. बरं बघतो मी. बघा लवकर बघा. ए आई ते बघ ती आलीच. आई हे बघ मला काय भेटलंय. माझा कॉलेजमध्ये पहिला नंबर आलाय. बाई माझी लेकरू किती हुशार आहे. अहो अहो बघा की आपली लेकीचा पहिला नंबर आला. शेवटी पोरगी बापू गेली. नका सांगू. काही चांगलं केलं का तुमची लेक आणि वाईट केलं का माझी. बरं जा आजी दाखव आपल्याला. आजी बाय बाय बाई माझं सोन ग नावच काढलं बाई माझी अकरा. आता सुन बाई बघती काय पुरी तुकडा म्हणून टाकते. बाई ती आत्ते बाई टाकते ना. बरं मी येतो साखर वाटून अख्ख्या गावाला. हे बाळा अख्ख्या गल्लीला बाळ. मा लेकरू आहे ना लई हुशार आहे. एक दिवस आहे ना आई बापाचं लावून लई मोठं करते. लई गुणाची काय महिना. आजी आजी अगं ऐक ना माझं लई डोकं दुखतंय. का ग बाया काय झालं तुला. अगं बाया तुला तू ताप आलाय. अगं सुन बाई पुरे ताप आलाय. काय म्हणता आत्ते बाई. बघू अहो आत्याबाई पोरगी तर लईच तापली हो. अगं वय लय तापली फणफणती. मी ना जरा पडते तुझी काळजी घे. बर बर तुम्ही पण आराम करा तुमची पण तब्येत बरी नाही. वय मी जरा पडते. बाई माले ग लय हुशार आहे. अहो आलात का. ऐका ना हो आपल्या लेकीला आहे ना लई ताप आलाय. पोरगी ना लई तापली. काही करून तिला दवाखान्यात न्यावाच लागलं. अगं पण पैसेच नाही ग. नाही ते जाऊ द्या तुम्ही काही बी करा. अहो पण पोरगी लई तापली आपली. तिला आहे ना न्यावाच लागलं दवाखान्यात. बरं बघूत काहीतरी करू. नाही ना राधा अक्का बघा ना हो पोरगी कवाची झोपून आहे. लईच तापली पोरगी. अहो केला होता डॉक्टरांना फोन. डॉक्टर म्हणले पोरगी लई तापली. तो कसला काय तो कोर्स करावा लागल आणि त्याला आहे ना लई पैके लागते. अहो राधा अक्का तेवढं काही करा. समधी पैक्याचं बघितलं पण कुठं काही जुगाड जुळलं नाही बघा. औंदाच्या वारीने नाही म्हणू नका. जेवढं तुमचं घेतलेलं पैका आहे समज फेडून टाकीन माझ्यासाठी. पैशाचं तर अवघड आहे. बरं पाहते मी कुठं काही झालं तर. बरं बघा हो लय उपकार होते नो तुमचे. अहो असं नका म्हणून. शेवटी शेजाऱ्याच्या कामाला येणार. बरं मी येते. तुम्ही आपल्या गुड्डीची काळजी घ्या बरं का. राधा अक्का नक्की बघा हो तेवढं पैशाचं. नक्की पाहणार. गुड्डीची काळजी घ्या बरं का. मी आलेच. चला मी येते. अगं तिचं झालं तापीचं. बरं तुझं काय खोकल्याचं. अहो आपल्या लेकीला दवाखान्यात नेलं.
तिला बरं वाटलं का मा बी दुखणं आपोआप पळून बघा. मग काही मग गुड्डी आपली लई हुशार आहे. हा एक ना. दिवस नाव काढेल आपली. आपली लेक खरंच लय हुशार आहे. बरं जाऊ दे आता, लय रात झाली. आपण आहे ना झोपून घेऊ. ते पैशाचं आणि डॉक्टरांचं आहे ना काय ते उद्या बघू. बरं झोपा आता, चला. आई, अगं आई, लवकर चल ना. मला कॉलेजला जायला उशीर होतोय. अगं आई, लवकर ये ना. अगं थांब ग माझी आई, किती काही करशील. घर हा डबा आणि नीट जा, कळतं का नाही? हो. बघ ना आई, किती उशीर झाला. ही प्रिया पण अजून आली नाही. अगं लांब आहे, थांब येईन किती. हे बघ आली. नीट जा, वेळेवर डबा खा. लवकर या काय. हो. बघ ना अजून बस पण नाही आली. हो ना, बघ ना. बरं ऐक ना, बोल ना गं. बघता बघता कॉलेजची 2 वर्ष संपत आली. हो ना, बघ ना, किती लवकर टाइम गेला. तू काय करणार आहे मग पुढे? अगं माझे ना खूप मोठे मोठे एम्स आहेत. मला UPSC, MPSC अशा मोठ्या मोठ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायच्यात आणि माझ्या आई वडिलांना लालदेवाच्या गाडीत फिरवायचे. आणि मग लग्न? आधी अंगावर नोकरीचा गुलाब आणि मगच लग्न. अरे वा, खूपच छान. प्रत्येक मुलीने तुझा आदर्श घेतला पाहिजे. चल ते बघ बस आली, लवकर जाऊ. साजे हो तुझा जीव माझा गुंतला तुझ्या बोलीत फूल सावरून त्या सावल्या मनालाही घेना साथीला अव 2 दिन झाले पण पोरीचा आहे ना काही बी पत्त्या नाही बघा. येईल ग, लई काळजी लागली तिची बघ मला. अव लेक नसली ना की घराला घर पण नाही बघा. अगं येईल, परमेश्वराला काळजी आहे आपली. नाही भेट. नाही नाही ते नाही. आपण आहे ना एक काम करू, आपण आहे ना पोलिसांकडे जाऊ आणि त्यांना सांगू आपल्या लेकीला शोधा. अगं बरं चल. हा चला बरं. चल. आदेव साहेब. साहेब नमस्कार. अहो साहेब 2 दिवस झालो पोरगी घरी चालली नाही. ए शांत बसा, पोलीस स्टेशन आहे, तुमच्या बापाचं घर नाही. साहेब फोन करताय, कळत नाही का? हा बोला, काय म्हणताय? अहो साहेब 2 दिवस झालो पोरगी घरी चालली नाही. साहेब साहेब मी हात जोडते, पदर पसरते, पण माझ्या लेकीला शोधा ना साहेब, माझ्या लेकीला शोधावं. 2 दिवस झाले ना, आता आले इथे तोंड घेऊन. अहो अहो साहेब, आम्हाला वाटलं पोरगी गेली असेल कुठं आत्याकडं नाही तर मामाकडं. अहो पण 2 दिन झाले पोरीला काय बी पत्ते नाही बघा. अहो गेली असं पळून, नेडवाच्या पाहुण्याकडे. बर नाव सांगा तिचं. साहेब बुद्धी नाव. ए तसं नाही, पूर्ण नाव सांग तिचं. साहेब सुषमा बजरंग शिंदे. बरं तिचं वय किती? फोटो आहे काय कदा? कोणावर काही संशय? हा घ्या साहेब फोटो. साहेब पोरगी 13वीला जात होती, लई हुशार आहे कॉलेजात. हुशार हुशार कळतंय ना.
बरं तिचं कुठं काही लपडं होतं का? पहिली कधी पळून बिळून गेलती का ती? ओ साहेब तुम्ही असं कसं बोलू शकता? अहो माझी गुड्डी जर रस्त्याने चालली ना तर नाकाच्या सरळ रेषेत चालायची. कधी माझ्या पुरीने वाईट पाऊल उचललं नाही. तुम्ही असं कसं बोलू शकता? बर नका सांगू. ओ देशपांडे घ्या, काय म्हणताय ते लिहून घ्या. मोबाईल नंबर पण घ्या त्यांचा. बरोबर साहेब. साहेब तेवढं नक्की शोधा बरं का गुड्डीला. 2 दिवस झालं तिच्या आईने काही खाल्लं नाही हो. हा ठीक आहे. साहेब काही करा पण माझ्या पुरीला मला शोधून द्या. ओ साहेब माझ्या पुरीला मला शोधून द्या. ठीक आहे निघा आता तुम्ही. यायला सारखं कुठून येते यांना विकरांना संस्कारही करता येत नाही स्वतःच्या मुलींवर. यांचं कुत्रं हरवलं आलेच आपल्याकडे, यांचं मांजर हरवलं आलेच आपल्याकडे. अहो देशपांडे आपल्याला काही तेवढीच काम आहे का यांची गटारी साफ करायला? जाऊ द्या साहेब, चालूच असते. चला चहा घेऊ. आत्याबाई कुठे गेली असं आपली गुड्डी? अगं तू काय नको रडू, येई ना. तुम्हाला माहिती आहे का काय झालं? अगं ती मीराबाई नाही का, तिची पोट पडून माहिती आहे, गेली. 2 दिवस झाले पत्ता नाही. काय सांगतेस? त्यांचं खानदानच तसं. अगं आजी लई गुंडात होती. माझी नाताशी माझी नातशी माझी नात लई हुशार आहे. आई बापाला तर लय मुलीचा मोठ्यापणा. आता गेली गुड्डी गुड्ड्या घेऊन पळून. नाही, काय करायचं आपल्या लोकांना सांगून. चला जाऊ कामाला. हॅलो हा बोला. काय भेटली? बरं आलो लगेच आलो. अहो काय झालं? अरे आपली गुड्डी भेटली. चल लवकर. अहो काय सांगता? आपली गुड्डी भेटली? देवा लई उपकार झाले रे तुझे. माझी पोरगी मला भेटली. चला आपण जाऊ आधी पोलीस स्टेशन. चल. अरे पार नुसतं डोकं उठून टाकलं होतं. बरं झालं माझी गुड्डी भेटली र. साहेब कुठे आमची गुड्डी? आम्हाला बघायचंय तिला. हो मागवा मागवा मागवा. भेटायचंय हो गुड्डीला. हे पहा, तुमच्या मुलीने तुमच्या विरोधात तक्रार लिहिली आहे. तक्रार माझ्या विरोधात? कसली? अहो गुड्डी आली आपली. ते तू थांबते जरा. हे पहा, तुमच्या मुलीने तुमच्या विरोधात तक्रार लिहिली आहे. तिने याच्यात लिहिलंय की ती 18 वर्षाची पूर्ण झाली. तिचे निर्णय ती स्वतःच घेऊ शकते. तिने याच्यात पण लिहिलंय की तिने स्वतःच्या मर्जीने लग्न केले. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तिच्या तोंडून ऐका. ओ साहेब माझा वय वर्ष 18 पूर्ण आहे. मी माझे निर्णय स्वतः घेऊ शकते आणि मी माझ्या मनाने माझ्या आवडती व्यक्तीसोबत लग्न केलंय. माझ्या जीवाला यांच्यापासून धोका आहे. मला जर काही झालं ना तर यांना आधी आत टाका. ऐकलं का? साहेब तुम्ही सांगा की हो समजून सांगितलं. अगं गुड्डी ऐक ना पोरी. हो तुमचं काम झालं ना? निघा आता. आम्हाला तेवढंच काम झालं का? निघा. काही नाही याच्यात. माझ्यापासून धोका. रोज त्या माळावरच्या रानात गाय चारायला जायचो. तवा माग लागून यायची ती. आता तिने माझ्या डोक्यावर मिऱ्या वाढून गेली. नाही कळायचा बाप तिला. नाही कळायचा. एक दिवस गाराचा पाऊस झाला. समध्या गाला अंगाव घेतले. समध्या नाही जगायचं मला आता. नाही जगायचं. अगं गुड्डे काय केलं होता ग तुझा गुन्हा? मी का केलं सासू?
तुझ्यासाठी आयुष्यभर जिरत राहिलो ना ग. हाडाचं काढं केलं मी, रक्ताचं पाणी केलं तुझ्यासाठी. तू काय केलं गे कुठे? नाही जगायचं मला आता, नाही जगायचं. काय झालं यांना? डॉक्टर काय माहित नाही हो. बघा ना डॉक्टर. बाबा बाबा उठा ना, बाबा उठा ना, सुनबाई कोण आलंय बघ. बाबा उठा ना, बाबा बाबा उठा यांनी ना. फ्रीज घेतलंय. यांची अवस्था खूपच नाजूक आहे. यांना ताबडतोब आयसीयू मध्ये शिफ्ट करावं लागेल. तुम्ही पैशाची तयारी करा, मी येते. बाबा उठा ना. दाखविना कधी तुला डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला. वटामध्ये हसू जरी कणा वाकला. मागो एक पाऊल पण पुढे यायचं नाही. अगं तुझ्यामुळं त्या बापाची अवस्था झाली ग पोरी, तुझ्यामुळं. अगं मा कपाळ पांढरं व्हायची वेळ आली ग. तुला जन्मालाच का घातलं, मला आत्महत्या आला ग पोरी. एक शब्द बोलू नको. अगं माई पोरगी ना लय हुशार आहे. मला आहे ना तिला लय मोठा ऑफिसर करायचं. मला माझ्या पोरीला लय शिकवायचं. तुझ्या बाबाच्या तोंडात नुसतं माझी लेक म्हणून अख्खा आयुष्य तुझ्यासाठी झटला ग तो, झटला. लेकीला तळहाताच्या पोटासारखं जपलं ग त्याने. आणि तू काय केलं? हा सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त केला. कशाला आली? ऐक ना माझ्या एक शब्द बोलू नको तू. सोन्यासारखा संसार होता ग, सगळं संपलं. अगं हे दोघं तोंड शेण घालायला लागले, शेण. एक क्षण पर्यंत थांबायचं नाही. नीट म्हणजे ना. पाहिलं मंडळी, आमच्या पुरीच्या या एका चुकीमुळे आज आमच्या घरावर ही वेळ आली. तिचा बाप अंथरुणाला खेळला. आमच्या पोरीने लई मोठी चूक केली. आमच्या पोरीने चूक केली. आमचं घर उद्ध्वस्त झालं. पोरी ही चूक तुम्ही करू नका हो.